हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज सकाळपासून मला खूप सारे कॉल येत आहेत, त्याचबरोबर व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत आणि मला 5 कॉमन क्वेश्चन विचारले जात आहेत की जे काय आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये ग्रुप बी प्लस जो काय आपला ग्रुप सी आहे, त्याचबरोबर जो काय आपला बीएससी नर्सिंगचा थर्ड राऊंड चालू होत आहे आणि जो काय आपला 15% ऑल इंडिया कोटा राहणार आहे ना ग्रुप बी साठी, बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस कॉलेजसाठी, समजा प्रायव्हेट कॉलेजसाठी, तर त्याची जी चॉईस फिलिंग आहे समजा तर ती स्टार्ट होत आहे। जर आपण बघितलं ग्रुप बी प्लस ग्रुप सी प्लस जो काय आपला बीएससी नर्सिंगचा राऊंड 3 राहील ना स्टेट कोट्याचं, त्याची चॉईस फिलिंग तुम्हाला आज चालू होताना दिसत आहे। आजचा डेट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर तुमचा जो काय ग्रुप बी होणार आहे ना ऑल इंडिया कोटा 15% साठी महाराष्ट्र स्टेट सीईटी सेल जो ऑल इंडिया कोट्याचा राऊंड कंडक्ट करते ना, तर त्याची चॉईस फिलिंग जी आहे ती तुमची उद्यापासून चालू होणार आहे। तर तुमचे मला एक 5 कॉमन क्वेश्चन येत आहेत राऊंड 1च्या चॉईस फिलिंग बद्दल। समजा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन तुमचा हाच आहे की सर ग्रुप बी आणि ग्रुप सी चा जो राऊंड 1 आहे ना, तर त्याची चॉईस फिलिंग किंवा बीएससी नर्सिंग राऊंड 3 चा चॉईस फिलिंग आज चालू होणार होता, पण तो अजून का चालू झालेला नाहीये। सेकंड क्वेश्चन तुमचा हाच आहे की सर ग्रुप बी प्लस ग्रुप सी ची प्लस बीएससी नर्सिंग ची जी आहे ती राऊंड 1 आणि बीएससी नर्सिंग राऊंड 3 ची जी आहे ती सीट मॅट्रिक्स आज येणार होती पण अजून आलेली नाही आहे। तर ती सीट मॅट्रिक्स नेमकी कधी येईल, आज येईल का, संध्याकाळी येईल का, किंवा मग उद्या जी आहे ती अपडेट केली जाईल। तर हा एक तुमचा कॉमन क्वेश्चन आहे। त्याचबरोबर तुमचा आणखीन एक थर्ड क्वेश्चन आहे की सर चॉईस फिलिंग जी आहे ती सीट मॅट्रिक्स भेटल्याच्या नंतर करायला हवी की चॉईस फिलिंग आधीच केला तरी चालतो समजा। नंतर तुमचा चौथा क्वेश्चन असा आहे की सर ग्रुप बी आणि ग्रुप सी जर समजा आम्ही दोन्हीसाठी समजा चॉईस फिलिंग करतोय आणि जर समजा आम्हाला ग्रुप सी चा अलॉटमेंट होत असेल देन आम्हाला ग्रुप बी चा अलॉटमेंट केलं जाईल का नाही केलं जाईल, किंवा मग आम्हाला जर ग्रुप बी चा सीट मिळतोय तर देन मग आम्हाला ग्रुप सी साठी जे काय गव्हर्नमेंट कॉलेज राहील किंवा टॉपचं प्रायव्हेट कॉलेज राहील समजा बीपीटीएस साठी, ते अलॉटमेंट केलं जाणार की नाही केलं जाणार राऊंड 1 मध्ये, हा पण तुमचा एक कॉमन क्वेश्चन आहे। आणि तुमचा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन असा आहे की सर जी काय आपण चॉईस फिलिंग करणार आहे ग्रुप बी किंवा ग्रुप सी साठी किंवा बीएससी नर्सिंग साठी, किंवा मग आपण जे काय ऑल इंडिया कोट्यामधून चॉईस फिलिंग करणार आहे तर तिथं कॉलेज नेमके कोणते टाकावे आणि कॉलेज नेमके कसे टाकावे, कोणत्या सिरियलनुसार आम्ही कॉलेज टाकाव, सिटीनुसार टाकाव का लोकेशननुसार टाकाव किंवा रँकनुसार टाकाव, तर हा एक तुमचा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे। तर हे तुमचे जे 5 बेसिक क्वेश्चन आहेत ना, तर याबद्दल आपण एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, सर्वात अगोदर जी काय आपली चॉईस फिलिंगची डेट आहे ना, तर तुम्ही ती डेट या ठिकाणी चेक करू शकता। जर आपण विचार केला स्टेट कोट्याचा, जो की आपला महाराष्ट्र स्टेटमध्ये 85% स्टेट कोटा राहतो ना, जिथून की तुम्हाला कॅटेगरीचं 100% बेनिफिट मिळतं समजा, तर त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला एक सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि ग्रुप बी प्लस ग्रुप सी प्लस जो काय आपला थर्ड राऊंड राहणार आहे ना बीएससी नर्सिंगचा, तर ह्या सर्वांची सीट मॅट्रिक्स तुम्हाला 10/9/2024 ला मिळणार आहे। म्हणजे अर्थात तुम्हाला आज जी आहे ती सीट मॅट्रिक्स मिळून जाईल। तर तुम्हाला जी सीट मॅट्रिक्स मिळणार आहे त्याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला आज संध्याकाळी मॅक्झिमम 12 वाजेपर्यंत जी आहे ती सीट मॅट्रिक्स 100% या ठिकाणी रिलीज केलेली दिसून येईल। आणि सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती, टोटल प्रायव्हेट कॉलेज किती, तुमच्या कॅटेगरीनुसार टोटल जागा किती, याची पूर्ण एकदम सविस्तर माहिती तुम्हाला ग्रुप बी ची पण असेल, ग्रुप सी ची पण असेल, आणि बीएससी नर्सिंग थर्ड राऊंड पर्यंत किती सीट बुक झाल्यात आणि थर्ड राऊंडसाठी किती सीट रिकामे आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट रिकामे आहेत ना, तर ह्याची एक सविस्तर अपडेट तुम्हाला दिसून येईल। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना जो आहे तो वेट करणं आहे बीएससी नर्सिंग किंवा मग जे काय बीएमएस बीएचएमएस किंवा बीपीटीएस राहतील ना, तर तुम्हाला जोपर्यंत तुमचा सीट मॅट्रिक्स मिळत नाहीये तोपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग नाही करणं माझ्या सल्ल्यानुसार एकदम बेस्ट राहील। कारण तुम्हाला चॉईस फिलिंगचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला ऑनलाईन प्रिपरेशनसाठी जवळपास 10/9/2024 ते 12/9/2024 अप टू 11:59 PM पर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता आणि वेबसाईट कुठल्याही प्रकारे जाम चालणार नाही। जरी इन केस एखाद्या वेळेस वेबसाईट जो आहे तो 2 किंवा 3 तास जर समजा हँग चालत असेल किंवा व्यवस्थित चालत नसेल आणि तुम्ही जर सीईटी सेलला तिथला स्क्रीनशॉट काढून किंवा मग तिथला फोटो काढून जर मेल केला तर सीईटी सेल डेट एक्सटेंड पण करतं। आणि मी ही गोष्ट हवेत सांगत नाही, तुम्हाला जर एमबीबीएस बीडीएस राऊंड 1 चा थोडासा जरी आयडिया असेल तरी तुम्हाला माहिती आहे की एमबीबीएस बीडीएस राऊंड 1 चा जो काय लास्ट डेट त्यांनी दिलता समजा तो एक 5 PM पर्यंत होता, पण वेबसाईट चांगली चलत नव्हती म्हणून त्यांनी पुन्हा तो एक्सटेंड करून रात्री 12 पर्यंत ठेवला। नंतर वेबसाईट चांगला चालला नाही म्हणून त्यांनी मॉर्निंगला 10 पर्यंत ठेवला आणि परत पण वेबसाईटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता तर परत त्यांनी एक्सटेंड करून नंतर सेकंड डेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे आहे ते चॉईस फिलिंग एक्सटेंड केले तुम्हाला दिसून आली होती। जर वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम येत असेल, वेबसाईट व्यवस्थित चालत नसेल तर 100% जो आहे तो तुम्हाला डेट एक्सटेंड करून दिला जातो। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पण वेबसाईटमध्ये काही प्रॉब्लेम येत नाहीये ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि शेवटच्या तुम्ही 15 किंवा 1 तासामध्ये जरी चॉईस फिलिंग करत असाल ना तरी तुमचा वेबसाईट जो आहे तो एकदम सुरळीत चालतो। त्यामुळे तुम्हाला वेबसाईट हँग चलल आणि शेवटच्या दिवशी माझी चॉईस फिलिंग होणार नाहीये अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट
घडत नाहीये, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि जरी इन केस वेबसाईट जर लॅग चालला तरी तो डेट जो आहे तो एक्सटेंड होतो। फक्त आपलं काम हेच राहतं की सर वेबसाईट चालत नाहीये, त्याचा तुम्हाला एक फोटो काढणं पडेल किंवा एक स्क्रीनशॉट काढून तुम्हाला सीईटी सेलला मेल जो आहे तो सेंड करणं पडतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याच्यामुळे चॉईस फिलिंग जी तुम्हाला करायची आहे ती चॉईस फिलिंग तुम्ही सीटमॅटिक ज्यावेळेस तुम्हाला दिला जाईल ना राऊंड 1चा किंवा मग BSc नर्सिंगसाठी राऊंड 3चा, तर त्यानंतर तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता। कारण तुम्हाला पूर्ण कॉलेज किती पार्टिसिपेट करताय, कोणत्या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहे ना, त्याची पूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला सीटमॅटिक मध्येच मिळून जाते। आणि सीटमॅटिक्स आल्याच्या नंतर तुमचा चॉईस फिलिंग ओपन केला जातो। पण काही वेळा आपण जर बघितलं तर सीईटी सेल जे आहे ते सीटमॅटिक्स लेट उशिरा करतं, म्हणजे सीटमॅटिक्स संध्याकाळी देतं समजा 10-11 वाजता आणि चॉईस फिलिंग आपला 3, 3:30 किंवा 2-2:30 वाजता पण चालू केला जातो। तर तुम्हाला जेव्हा सीटमॅटिक्स येईल तिथून पुढे तुम्ही चॉईस फिलिंग केलेला बेस्ट राहीन। एक माझा सल्ला हाच राहीन, किंवा एखादा विद्यार्थी जरी अगोदर चॉईस फिलिंग करत असेल तरी तुम्ही तो चॉईस फिलिंग लॉक केला, पण सीटमॅटिक्स तुम्हाला नंतर मिळतोय, तर तुम्ही नंतर जेवढे प्रेफरन्स टाकले तेवढे आणि जेवढे काय सीटमॅटिक्समध्ये कॉलेज आहेत ना तेवढे कॉलेज तुम्ही एक वेळेस चेक करू शकता। कारण जर तुमचा कमी स्कोर असेल आणि तुम्ही जर कॉलेज स्किप करताय तर देन तुम्हाला कॉलेज मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा राहील। कारण तुम्ही जेवढे जास्त कॉलेज टाकताय तेवढा जास्त तुम्हाला सीट अलॉटमेंटचा चान्स दिला जातो। त्याच्यामुळे जेवढे कॉलेज सीटमॅटिक्समध्ये पार्टिसिपेट करताय ते सर्व कॉलेज तुम्ही जर चॉईस फिलिंगमध्ये टाकत असाल तर तुमच्यासाठी एक बेस्ट संधी होऊन जाईल की तुम्हाला थोड्या कमी स्कोरवर पण सीट अलॉटमेंट जे आहे ते या ठिकाणी केलं जाऊ शकतं। तर हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन झाला की सर तुम्हाला सीटमॅटिक्स कधी येणार आहे, तर तुम्हाला सीटमॅटिक्स संध्याकाळी 12 पर्यंत मॅक्झिमम समजा दिसून येईल। त्यानंतर सीटमॅटिक्स आल्याच्या नंतर चॉईस फिलिंग करावं का आधीच करावा, तर माझा पर्सनली हाच उत्तर राहील की तुम्ही सीटमॅटिक्स आल्याच्या नंतर जो आहे तो तुम्ही तुमचा चॉईस फिलिंग करू शकता समजा। पहा, त्यानंतर तुमचा चौथा क्वेश्चन आता होता की सर ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जर समजा आम्ही दोन्हीसाठी चॉईस फिलिंग केला तर आमच्यासाठी जे आहे ते ग्रुप बीचा सीट भेटेल आणि आम्हाला मग नंतर ग्रुप सीचा सीट दिला जाईल का नाही दिला जाईल। तर पहा, तुम्हाला सर्वात अगोदर काय करणं आहे, तुम्ही ग्रुप बीचा पण चॉईस फिलिंग करू शकता, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुम्ही ग्रुप बीचा जे आहे ते पूर्ण गव्हर्नमेंट BMS प्रायव्हेट BMS टाकणार आहे, नंतर तुम्ही गव्हर्नमेंट BHMS टाकणार आहे, नंतर जे आहे ते तुम्ही प्रायव्हेट BHMS कॉलेज टाकणार आहे। जर इन केस तुमचा स्कोर खूप छान आहे, तुम्हाला जर समजा एखादं BHMS किंवा BMS कॉलेज ग्रुप बी मध्ये जर दिलं जातंय आणि देन नंतर तुम्ही ग्रुप सी चा पण चॉईस फिलिंग करताय आणि तुमचा स्कोर छान आहे आणि तुम्ही जे कॉलेज टाकले ग्रुप सी ला तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी 100% अलॉटमेंट होणार आहे। म्हणजे तुम्ही ग्रुप बी चा पण चॉईस फिलिंग करा आणि ग्रुप सी चा पण करा। जर तुम्हाला फिजिओथेरपी मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ग्रुप बी चं पण कॉलेज बघू शकता आणि ग्रुप सी चं पण कॉलेज बघू शकता। तर तुम्हाला दोन्हीमध्ये जे कॉलेज भेटेल त्यामध्ये तुम्हाला जे कॉलेज दोन्हीपैकी आवडतं ते कॉलेज तुम्ही जॉईन करून जे आहे ते सेकंड राऊंडला जाऊ शकता। फक्त तुम्हाला दोन्हीकडे सीट अलॉटमेंट होणार 100% तुमच्या स्कोरनुसार आणि तुम्ही जी काय प्रेफरन्स फील करणार आहे त्यानुसार। पण तुम्हाला सिलेक्ट करणं आहे की तुम्हाला दोन्हीपैकी नेमकं कोणतं कॉलेज सिलेक्ट करणं आहे, तुम्हाला विचार करणं आहे। तुम्हाला जरी समजा ग्रुप बी आणि ग्रुप सीचं दोन्हीचे जरी कॉलेज भेटले तरी तुम्ही दोन्हीपैकी एकच कॉलेज हातामध्ये घेऊन जे आहे ते नेक्स्ट राऊंडला पार्टिसिपेट करू शकता, ही पण गोष्ट लक्षात घ्या। जर समजा इन केस एखाद्या विद्यार्थ्याला फिजिओथेरपीचं कॉलेज भेटलं गव्हर्नमेंटवालं आणि तुम्हाला इकडे BMS प्रायव्हेटवाला भेटला किंवा BHMS वाला भेटला प्रायव्हेटचा, पण तुम्हाला त्या ठिकाणी दोन्ही जॉईन नाही करता येणार, तुम्हाला एक तर फिजिओथेरपी जॉईन करून बेटरमेंटला जाता येतं किंवा तुम्हाला ग्रुप बीचं कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला जाता येतं, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पण शक्यतो तुम्हाला जर समजा BMS BHMS करायचं असेल आणि तुमचा ठीकठाक स्कोर असेल, तुम्हाला वाटतं की मला एवढ्या स्कोरमध्ये मिळू शकतं एक्सपेक्टेड कट ऑफनुसार किंवा एक्सपेक्टेड SML नुसार, तर तुम्ही ग्रुप बीचा चॉईस फिलिंग करू शकता, ग्रुप सीचा करूच नका। देन तुम्ही दोन्हीकडे जरी केला तरी तुमचा कुठल्याही प्रकारे लॉस होणार नाहीये। तुम्ही जी कॉलेज भेटेल, जी कॉलेज तुम्हाला आवडेल, ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲडमिशन करणं आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही जाऊन कॉलेजला जॉईन करू शकता आणि बेटरमेंटला जाऊ शकता। किंवा मग तुम्हाला दोन्हीकडे कॉलेज भेटला आणि तुम्हाला दोन्हीकडे जॉईन नाही करणं तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊन पण समजा नेक्स्ट राऊंडला सेकंड राऊंडला जाऊ शकता। फक्त तुमचा हाच लॉस होणार आहे की तुम्हाला जी राऊंडमध्ये सीट भेटली ती सीट तुमची कन्फर्म बुक राहणार नाहीये। तिथं जर समजा सेकंड राऊंडला कोणी जास्त स्कोरला विद्यार्थी जर चॉईस फिलिंग करेल तर ती सीट जी आहे ती त्याला दिली जाणार आहे, तुमच्यासाठी ती कुठल्याही प्रकारे बुक करून ठेवली जाणार नाहीये। पण तुम्ही जर भेटलेली सीट राऊंड 1 मध्ये जॉईन करताय, मग देन सेकंड राऊंड मध्ये किती जरी हाय स्कोरला विद्यार्थी आला तरी ती सीट त्याला दिली न जाता ती सीट तुम्हाला 100% दिली जाते। कारण तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे फीस वगैरे देऊन जे आहे ते तुमचा सीट तुम्ही बुक केला होता। तर तुमचा फोर्थ क्वेश्चन जो आहे ना त्याचं माझं तुम्हाला पर्सनली हाच सजेशन राहील की तुम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीसाठी पण चॉईस करा। फक्त तुम्हाला जे काय अलॉटमेंट लिस्ट येणार आहे राऊंड 1 ची, तर त्यामध्ये तुम्हाला जो कॉलेज भेटलाय तर तुम्हाला सिलेक्ट करणं आहे दोन्हीपैकी तुम्हाला कोणता कॉलेज जॉईन करणं आहे। तुमचा जर ग्रुप बी मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ग्रुप बीचा कॉलेज जॉईन करून जे आहे ते बीची काउन्सिलिंग जे आहे ते नंतर कंटिन्यू करू शकता। किंवा तुम्हाला फिजिओथेरपी मध्ये इंटरेस्ट आहे तर देन तुम्ही ग्रुप सीचा जो आहे तो कॉलेज जॉईन करून तुम्ही ग्रुप सीची काउन्सिलिंग कंटिन्यू करू शकता। आणि जरी समजा तुम्ही ग्रुप सीचा कॉलेज जॉईन केला तरी तुम्ही 100% ग्रुप बी मध्ये सेकंड राऊंड थर्ड राऊंडला पण पार्टिसिपेट करू शकता। फक्त रूल हाच आहे की तुम्ही फर्स्ट
राऊंडमध्ये फ्री एक्झिट घेणार आहे आणि सेकंड राऊंडमध्ये पण फ्री एक्झिट घेणार आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही थर्ड राऊंडमध्ये जाताय तर तुम्हाला थर्ड राऊंडचं परत एकदा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणं पडतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि दोन्ही ग्रुपचे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची काउन्सिलिंग पण तुम्ही सोबत थर्ड राऊंडपर्यंत करू शकता. ही पण गोष्ट लक्षात घ्या. फक्त थर्ड राऊंडमध्ये जो कॉलेज भेटेल तोच तुम्हाला कंपल्सरी जॉईन करणं असतं. त्यामुळे तुम्हाला जर वाटतंय की मला ग्रुप बी आणि ग्रुप सीला दोन्हीला अप्लाय करणं आहे तर तुम्ही 100% दोन्हीला पण अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला दोन्हीपैकी एकच कॉलेज जे आहे ते हातामध्ये ठेवून बुक करून नंतर सेकंड राऊंडला जाता येतं. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. आणि दोन्हीपैकी एक कॉलेज तुम्हाला जे आहे ते फ्री एक्झिटमध्ये सोडून देणं पडेल. ही पण भाग एक तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा शेवटचा डाऊट हाच आहे की सर जी काय चॉईस फिलिंग होणार आहे समजा आपली 10 तारीख ते 12 तारखेच्या दरम्यान, तर आपण आता चॉईस फिलिंग कशी करावी समजा आणि ऑल इंडिया कोटा 15% मध्ये नेमकं कोणते कॉलेज टाकाव. तर पहा, जो काय तुमचा ग्रुप बी साठी ऑल इंडिया कोटा 15% राहील ना, तिथं जर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये भाग घेतलेला असेल तर तुम्हाला तिथं तेच कॉलेज टाकणं आहे जे की कॉलेज तुम्हाला 100% घेणं आहे. कारण तुम्हाला जर तिकडे फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये कॉलेज भेटला आणि तुम्ही कॉलेज जॉईन करताय तर देन तुम्ही स्टेटच्या थर्ड राऊंडमध्ये नाही जाऊ शकत. हा एक रूल महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर सेकंड राऊंडला ऑल इंडिया कोट्यामधून सीट भेटली आणि देन तुम्ही तिथं फ्री एक्झिट करताय तर तुम्हाला एक तर 50,000 रुपये रिटर्न मिळणार नाहीये. आणि जर तुम्ही कॉलेज जॉईन करून समजा रिटेन्शन फॉर्म फिल करताय तुम्ही स्टेटच्या थर्ड राऊंडला किंवा फोर्थ राऊंडला एलिजिबल राहणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही 15% ऑल इंडिया कोटा BMS BHMS ला जे कॉलेज टाकणार आहे ते थोडे विचारपूर्वक टाका. तुम्हाला जर तिथे ॲडमिशन 100% घेणंच असेल तर तेच कॉलेज तुम्ही टाका. जर तुम्हाला नसेल घेणं तुम्ही कुठल्याही प्रकारचं कॉलेज जे आहे ते ॲड करू नका. बाकी तुम्ही स्टेटमध्ये किती पण कॉलेज टाकू शकता. तुम्हाला जरी समजा फर्स्ट राऊंडमध्ये अलॉटमेंट झालं स्टेट कोट्यामधून 85% मधून ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी दोन्हीसाठी पण समजा तर तुम्ही ते जॉईन करू शकता. आणि त्याला जॉईन करून जे आहे ते तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता किंवा फ्री एक्झिट घेऊन पण तुम्ही राऊंड 2 मध्ये जाऊ शकता. तुमचा कुठल्याही प्रकारे लॉस होणार नाही. किंवा सेकंड राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग करताय समजा BMS BHMS चा, तिथं पण एखादं कॉलेज तुम्हाला भेटतं तुम्ही फ्री एक्झिट घेताय तरी तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता. फक्त तुम्हाला 1,000 रुपये परत खर्च येणार आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो परत फिल करणं पडतं. पण तुम्हाला कुठल्याही प्रकारे मॅक्झिमम लॉस दिसणार नाही. तुम्ही थर्ड राऊंडला 100% जाऊ शकता. फक्त थर्ड राऊंडच्या नंतर चौथ्या राऊंडला तुम्ही जाऊ शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला स्टेटच्या काउन्सिलिंगमध्ये पण जर समजा तुम्हाला अनवॉन्टेड एखादं जे कॉलेज असतं समजा BMS BHMS जिथं की पेशंट वगैरे नसतात समजा हॉस्पिटल नाही आहे त्यांचं, तर त्या कंडिशनमध्ये तो कॉलेज तुम्हाला घेणंच नसेल, डायरेक्ट तुम्ही ड्रॉप करायची कॅपॅसिटी ठेवताय, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही बाकीचे अदर प्रायव्हेट कॉलेज जे आहे ते BMS BHMSचे फिजिओथेरपीचे पण ॲड करू नका. जेणेकरून की गव्हर्नमेंट कॉलेजचा जो काय चौथा किंवा 5वा राऊंड कंडक्ट केला जाईल ना BMS BHMS साठी किंवा टॉपचे जे BMS BHMS प्रायव्हेट कॉलेज राहतील किंवा ग्रुप सीचे जे काय गव्हर्नमेंट कॉलेज राहतील ना त्यांना जर तुम्हाला चौथ्या राऊंडला जायचं असेल समजा तर तुम्ही अनवॉन्टेड कॉलेज जे आहे ते चॉईस फिलिंग टाकूच नका. कारण तुम्हाला राऊंड 1 राऊंड 2 आणि राऊंड 3 पर्यंत कुठल्याही प्रकारे जर एखादं कॉलेज भेटलं तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्ही चौथ्या राऊंडला किंवा 5व्या राऊंडला जाऊ शकत नाहीये. ही पण गोष्ट लक्षात तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला ड्रॉप करणंच नाही. तुम्हाला कोणतं पण कॉलेज जर भेटलं समजा आणि त्या ठिकाणी ॲडमिशन करणंच आहे आणि तिथून डिग्री कंप्लीट करणंच आहे तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही मॅक्झिमम BMS BHMS BMS किंवा मग फिजिओथेरपीचे कॉलेज फील केलेले तुमच्यासाठी एक बेटर ऑप्शन या ठिकाणी दिसून येईल. पहा, आता जर आपण विचार केला की आता जे काय आपलं BSc नर्सिंग आहे तर BSc नर्सिंग थर्ड राऊंडमध्ये नेमकं कोणते कॉलेज टाकाव, तर पहा तुम्हाला जर आतापर्यंत BSc नर्सिंगमधून एकही कॉलेज भेटलेलं नसेल समजा BSc नर्सिंगचं, तर देन तुम्ही जेवढे काय कॉलेज पार्टिसिपेट करतील समजा राज्यामध्ये BSc नर्सिंगचे थर्ड राऊंडमध्ये ते पूर्णच्या पूर्ण कॉलेज तुम्ही सीट मॅट्रिक्सनुसार किंवा मग एक टॉप रँकनुसार किंवा मग तुमच्या लोकेशननुसार तुम्ही ऑल कॉलेज जेवढे काय पार्टिसिपेट करतील तेवढे सगळे कॉलेज टाकून द्या. जेणेकरून की तुम्हाला कमी पर्सेंटाईल 50 55 किंवा मग 45 पर्सेंटाईल पण थर्ड राऊंडमध्ये किंवा वॅकन्सी राऊंड 1 मध्ये जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. पण ज्या विद्यार्थ्याला समजा राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये सीट भेटली होती आणि तुम्ही एखादं कॉलेज राऊंड 2 पर्यंत जॉईन केलेलं आहे, बेटरमेंटसाठी अप्लाय केलेला आहे, तर तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये तेच कॉलेज टाकणं आहे जे की तुम्ही कॉलेज बुक केलंय. आणि त्याच्यापेक्षा जे कॉलेज तुम्हाला बेटर वाटतंय किंवा जे कॉलेज तुम्हाला आवडतंय तर तेच कॉलेज तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये टाकणं आहे. कारण थर्ड राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला कॉलेज भेटला तर तो कॉलेज तुम्हाला जॉईन करून डिग्री कंटिन्यू करणं पडेल. किंवा तो जर तुम्हाला नाही आवडला तर तुम्हाला एक तर तो कॉलेज सोडून देऊन नंतर परत एकदा BSc नर्सिंग एक्झाम देऊन परत काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करून तुम्हाला काउन्सिलिंग करून ॲडमिशन घेणं पडेल. कारण तुम्हाला जर थर्ड राऊंडमध्ये कॉलेज भेटला आणि तुम्ही परत विचार करताय की मला सेकंड राऊंडमध्ये जो कॉलेज होता तोच हवा आहे, तर तो कॉलेज तुम्हाला कुठल्याही प्रकारे रिटर्न मिळणार नाहीये. त्यामुळे थर्ड राऊंडमध्ये तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन करून बेटरमेंट केलंय तर ते विद्यार्थी अनवॉन्टेड कॉलेज किंवा बिनाकामाचे कॉलेज आता तुम्ही टाकू नका. जो कॉलेज तुम्हाला घेणं आहे किंवा जो कॉलेज तुम्ही जॉईन केलाय सेकंड राऊंडला त्याच्यापेक्षा जो कॉलेज तुम्हाला बेस्ट वाटतो तोच कॉलेज जो आहे तुम्ही थर्ड राऊंडच्या चॉईस फिलिंगमध्ये फील करा. जर तुम्हाला थर्ड राऊंडच्या चॉईस फिलिंगमध्ये एखादा अनवॉन्टेड कॉलेज भेटला तुम्हाला तो जॉईन करणं पडेल. आणि जर नाही आवडला तर मग तुम्हाला
पूर्णपणे ड्रॉप घेऊन नेक्स्ट इयर काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणं पडेल, म्हणजे तुमचं एक वर्ष पण वेस्ट जाऊ शकतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि इन केस बॅड लकनं जर तुम्ही नेक्स्ट इयर एक्झाम जर क्वालिफायच नाही झाला तर नेक्स्ट इयर असं पण होऊ शकतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे आहे ते सीट अलॉटमेंट नाही होणार आहे. ही पण एक कंडिशन तुमच्याबरोबर बनू शकते. त्यामुळे तुम्ही जो कॉलेज जॉईन केला त्या कॉलेजपेक्षा जो बेटर कॉलेज राहील किंवा जो कॉलेज तुम्हाला 100% घेणंच आहे आणि ह्या कॉलेजपेक्षा बेस्ट राहील ना, तर तेच कॉलेज तुम्ही जे आहे ते BSc नर्सिंग थर्ड राऊंडमध्ये टाकू शकता. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि जो काय तुमचा ऑल इंडिया कोटा आहे त्याची जी काय चॉईस फिलिंग आहे ती मला वाटते जवळपास 11 ते 13 तारखेच्या दरम्यान आहे. आणि आपल्या स्टेटची सर्व कोर्ससाठी समजा ग्रुप बी ग्रुप सी साठी आणि BSc नर्सिंग थर्ड राऊंडसाठी जी आहे ती जवळपास 12 तारखेपर्यंत तुमची चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच घाई करू नका. जस्ट तुमचा सीट मॅटिक्स येईल राऊंडचा, तर सीट मॅटिक्सनुसार जे आहे ते तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा मग 12 तारखेला सकाळी सकाळी जरी चॉईस फिलिंग केला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर पहा, हा एक चॉईस फिलिंग बद्दल एक इम्पॉर्टंट माहिती होती. जे काही तुमचे डाऊट होते ते मी पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये जी काय सीट मॅटिक्स येईल किंवा जो काय राऊंड सेकंड राऊंड थर्डचे रूल राहतील किंवा जो काय टाइम टेबल राहील ना, तर त्याची सविस्तर माहिती आम्ही तुमच्याबरोबर या छोट्याशा चॅनलवर नक्की शेअर करू. त्याचबरोबर तुम्हाला आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.